हाय हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मस्त मजेतच असाल. मीही खूप मस्त आहे. तर फायनली मला 9वा महिना सुरू झालेला आहे. तर आज मला 9वा महिना लागून 7 दिवस झालेले आहेत. तर मागे हातून माझ्या पसारा बघितला असेलच. तर आता म्हणाल की हा पसारा नक्की काय आहे. तर सांगायची गोष्ट अशी, 9वा महिना लागल्यापासूनच मी ठरवलं होते की आज बॅग पॅक करायची, उद्या करायची. पण असं म्हणता म्हणता आज 7-8 दिवस झाले. माझ्याकडून ते काही जमलंच नाही, कारण माझ्याकडे बॅग पण नव्हती डबलची. सो फायनली काल माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी दुसरी बॅग आणलेली आहे. त्याच्यात मी जे राहिलेलं सामान आहे ते ह्याच्यामध्ये पॅक करणार आहे. तर असं झालं की काल आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो चेकअपसाठी. तेव्हा डॉक्टर बोलले की तुम्हाला 11 तारखेनंतर कधीही लेबर पेन सुरू होऊ शकतो. त्यामुळे आता तुम्हाला सगळं तयारीत राहावं लागेल. मग काल मी आल्या आल्याच ठरवलं होतं की आज काहीही झालं तरी बॅग पॅक करून ठेवायची, जेणेकरून कधी अचानक लेबर पेन सुरू झाला तर तशीच बॅग उचलून आपल्याला जाता यावं. कारण इथे कोणी नसल्यामुळं मग सगळं एकटीलाच करावं लागणार. त्यामुळे आज काहीही झालं तरी मला बॅग पॅक करून ठेवायची. तर म्हटलं चला तर मग तुमच्यासोबत पण शेअर करूया की काही गोष्टी मला नवीन घ्यायच्या असतील तर तुमच्याकडून पण मला समजेल की या या गोष्टी घ्याव्या लागतील. तर चला तर मग बॅग पॅक करूया. एक 10-15 दिवसापूर्वी मी जसं जमेल तसं ही एक बॅग पॅक करून ठेवली होती, कारण पावसाचे दिवस सुरू होते. त्यामुळे जे मी आधीचे जुने कपडे होते मी तसेच जपून ठेवले होते. त्याला आता 4-5 वर्ष झाली. मग ते मी गावावरून मागवले आणि आता पावसाळा सुरू असल्यामुळे मी ते चांगले धुवून डेटॉलमध्ये घालून वाळून या बॅगमध्ये पॅक करून ठेवले होते. तर ते मी तुम्हाला दाखवते यामध्ये काय काय मी ठेवलेलं आहे ते. तर जास्त काही मी नवीन पण वस्तू घेतलेली नाही. जे आधीचे कपडे वगैरे होते मी सगळे धुवून यूज करणार आहे. तर यामध्ये तुम्ही बघू शकताय की मी ज्या आधीचे छोटे छोटे लहानपणीचे जे कपडे होते यूज केलेले ते मी चांगले स्वच्छ धुवून असे यामध्ये भरून ठेवलेले आहे. तर या गोष्टी तर मला लागणारच आहे. त्यानंतर एक ब्लँकेट आहे बेबी कॅरी करण्यासाठी. नंतर ही एक आहे, अशा मी 2 ब्लँकेट घेतलेले आहेत. त्यानंतर ते घरी शिवलेलं छोटंसं ब्लँकेट आहे, ते पण एक मी माझ्याजवळ ठेवले. आणि त्यानंतर असे हे 1-2 आहेत जे आधीच्या टायमिंगचे मी तसेच जपून ठेवले होते. ते आता मी धुवून यूज करणार. त्यानंतर हे प्लॅस्टिकचा कागद आहे, जेणेकरून बाळानं लघवी वगैरे केली तर खाली आपलं हे ब्लँकेट आहे ते भिजणार नाही, त्यासाठी आहे. तर हे सगळं मी बेबीसाठी घेतलं होतं, स्वतःच काहीच काही केलं नव्हतं. त्यानंतर हा मी एक बेबीसाठी टॉवेल घेतलेला आहे, कारण बेबी हे माझ्यासाठी 2 गाऊन, बेबीसाठी छोटीशी कॅप घेतलेली आहे, ती मी इथेच घेतलेली आहे कारण थंडीचे दिवस आहेत. माझ्यासाठी मिशोवरून एक चप्पल ऑर्डर केलेलं आहे. त्यानंतर बेबी कॅरियर, हे तर तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलंच आहे. आणि हे मॉस्किटो नेट आहे, जेणेकरून बेबी यामध्ये बिनधास्त झोपू शकते. हे माझे स्वेटर आहे. आता काय एवढी थंडी नाही आहे, पण तरी सुद्धा मी माझ्यासोबत हे ठेवणार आहे, कारण स्वतःची काळजी घेतली चांगली. त्यानंतर मी हे काही हात रुमाल ठेवलेले आहे, जेणेकरून बेबीचं तोंड वगैरे पुसता येईल. अशी
हे 4 रुमाल घेतले. त्यानंतर हे बेबीसाठी मी ऑनलाईन मिशोवरून हे शूज म्हणजे सॉक्स मागवले होते, पण हे शूज सारखे आहेत. तर मला नाही वाटत ते जन्मले त्याला येईल. एक 5-6 महिन्याचं झाल्यानंतर बाळाला येऊ शकते. तर असे 3 सेट होते. आणि हा ब्लॅक. तर अजून खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत, पण ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मी याच्यामध्ये आता भरून ठेवणार आहे. ज्या उरलेल्या आहेत त्या मी नंतर सगळ्या भरणार आहे, कारण अजून खूप साऱ्या गोष्टी घ्यायच्या आहेत. त्या मी आत्ताच नाही भरून ठेवणार, त्या मी संध्याकाळी भरून ठेवणार आहे. तर यामध्ये अजून काही तुम्हाला सांगायचं असेल की मी काही विसरले आहे किंवा घ्यावं लागेल तर प्लीज तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर फायनली मी बॅगमध्ये जेवढं लागणारं जितकं मला माहिती आहे तितकं सामान पॅक करून ठेवलेलं आहे. सगळं काही तुमच्यासोबत मला शेअर करता आलं नाही, कारण मला एकसारखं बसताच येत नाही, त्रास होतो थोडा. त्यामुळे मी तुम्हाला मोजक्याच वस्तू दाखवल्या. त्यामुळे तुम्ही असं म्हणू नका की जे लागणारं साहित्य आहे ते तू घेतलंच नाहीस. तर संध्याकाळी मम्मी येणार आहे, त्यामुळे मम्मी बोलली की तू काही जास्त हालचाल करू नकोस आणि जास्त काही हे करू नकोस, माझं मी येऊन संध्याकाळी बॅग भरून ठेवते सगळं. तर जे काही राहिलेल्या वस्तू आहेत त्या मम्मी बॅग पॅक करून ठेवतो बोलले. तर राहिली गोष्ट मेन म्हणजे आपली फाईल वगैरे ते सगळं आपण जाताना घेऊन जाऊ शकतो सोबत, कारण आता आपल्याला ते लागणार आहे. कारण 8-8 दिवसाला तुम्हाला चेकअपसाठी जावं लागतं, त्यामुळे ते तुम्हाला फाईल लागते सोबत. त्यामुळे ती काय मी बॅगेत ठेवलेली नाही, ती बाहेरच ठेवली. आणि तुम्हाला सांगायची गोष्ट अशी, तर काल आम्ही चेकअपसाठी गेल्यानंतर डॉक्टर बोलले की बाळाचं वेट आहे ते थोडं कमी आहे. तर त्यामुळे तुम्हाला सेक्शन जे म्हणजे सिजेरियन म्हणतात ते केलं तर बरं होईल, कारण नॉर्मलला थोडा प्रॉब्लेम येईल. तर मला त्याचं कालपासून सगळ्यांनाच खूप टेन्शन आलं आहे. तर मला समजेना झालं आहे की मी काय करू, नॉर्मलसाठी प्रयत्न करू की सिजेरियन करून घेऊ. तर डॉक्टर बोलले की तुम्हाला सिजेरियन केलं तर तुम्हाला पण काही प्रॉब्लेम येणार नाही. तर बघू आता आज विचार करू की पुढे काय करायचं आहे. पण काय पण होऊ दे, मला जितका त्रास होईल तितका होईल, पण सगळं व्यवस्थित होऊ दे इतकीच देवाकडे प्रार्थना करते, कारण माझं बाळ सेफली या जगात यावं इतकंच माझी इच्छा आहे. आणि तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम असंच माझ्यासोबत कायम असू द्या. आणि हा व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. थँक्यू.